हाय, चला पंढरपूरला. यश बोलले यांनी आपल्याला चहाचे आपल्याला लाभलेले आहेत. त्यांनी आपल्याला चहा दिलेला आणि त्याच्यासोबत आपल्याला खारी पण भेटली आहे. काका आणि मी आता आंघोळीसाठी चाललो चंद्रभागेत. बघा बघा किती लोक, किती गर्दी बघा. बघा किती पथांगाचा वारकऱ्यांचा समूह या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. प्रत्येकाच्या मुखामध्ये रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम. शरण एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण रायाची पंढरी. रामकृष्ण हरी मंडळी, शुभ प्रभात. सुजल गुंडे यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा व्लॉग हा पंढरपूर स्पेशल असणार आहे. सालाबादप्रमाणे मी यावर्षी वारीसाठी बसमध्ये पंढरपूरला जाणार आहे. आमची काकासा डॉलीदिसा वगैरे रेडी आहेत, ते बस स्टॉपवर आहेत. तर आपण आता गावदेवीच्या मंदिरात आलेलो आहोत. आपली यात्रा ही सुखाची हो यासाठी मी गावदेवीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि चला मग तुम्हाला बस स्टॉपवर दाखवतो. काकासा वगैरे रेडी आहे तिथे. बस आले का नाही ते पण माहीत नाही मला. तर चला काय बसमध्ये बसलो. हे बघा डॉली दी, हे बघा मंडळी. हाय, चला पंढरपूरला. आता कुठे खारबावला ना? आता जाऊन ये खारबावला. खारबावरून डायरेक्ट पंढरपूर. चला तर डायरेक्ट पंढरपूर. पंढरपूर कुठे चला तर डायरेक्ट आता बघू किती ट्रॉफिक आहे. हे बघा आमच्या रस्त्यावर ट्रॉफिक आहे. आणि आमचे ड्रायव्हर काका हाय, व्यवस्थित नाही आम्हाला. हा का? हो हो हो. काय आता आम्ही पोहोचलो रानालावर. आणि रानालावर पोहोचतात देवानंद काका यांनी बसमध्ये सर्व प्रवाशांना चहाची सोय केलेली आहे. त्याबद्दल मंडळ तुमचे आभारी आहे. धन्यवाद. चला तर चहा घेऊन आपण जाऊ बसमध्ये. त्यांना चहा द्यायला. रामकृष्ण आहे. यश बोलले यांनी आपल्याला चहाचे आपल्याला लाभलेले आहेत. त्यांनी आपल्याला चहा दिलेला आणि त्याच्यासोबत आपल्याला खारी पण भेटली आहे. धन्यवाद करतो मनापासून. धन्यवाद. मंडळ आभारी आहे. मंडळी आता आपण पोहोचलेलो खारबावला वातावर. इथं बघा मंडळी अमोल दादा आणि आमच्या आत्यांची फॅमिली. हे बघा आता बसमध्ये सामान भरतो आणि मग पंढरपूरला जाण्यास रवाना होतो. तर चला बसमध्ये काय धमाल करू मी ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. सामान बसमध्ये भरला आणि हा बघा बॅनर लावला आम्ही बसला, बस ओळखण्यासाठी. तिथे भरपूर बस असतात, मग कुठल्या बसमध्ये बसायचं ते समजत नाही. आपली बस कोणती ओळखत नाही, त्यामुळे हा बॅनर लावला. चला आता आपण आतमध्ये बसू. महापुण्य राशी शूटिंग चालू आहे. महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराजी. नमस्कार माझा. डिस्प्ले बंद होतो याचा. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, गजानन महाराज, चोरोबा कालिका माते, छत्रपती शिवाजी महाराज, सब संतान की जय. जय 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 रामकृष्ण Ramakrishna Hare, Ramakrishna Hare.
रामकृष्ण हरी, जय 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 रामकृष्ण हरी. सावल राम कृष्ण हरी, 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 सावल राम काय बाई? सावल राम कृष्ण हरी, सावल राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी मंडळी, आता आम्ही पोहोचलो खोपोलीला फुटबॉल जवळ. इथे बघा तिथे जेवण करायला बसलेले आमची मंडळी, तुम्हाला दिसत असेल. 1:30 वाजले, त्याच्यामुळे आम्ही आता जेवण करायला इथेच थांबलो, नाही तर पुढे जाणार होतो जेवण करण्याला धाब्यावर कुठेतरी. तर जेवण करू आणि इथून निघू आळंदीकडे जायला. तर मंडळी आता आपण पोहोचलेलो आहोत जगद्गुरू महाराज श्री संत तुकाराम महाराजांचं स्थान देहू गोपालपुरा इथे तुम्ही बघू शकता. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान सदैव वैकुंठ गमन स्थान गोपालपुरामध्ये. इथेच नदीमध्ये हातपाय धुवा आणि आळंदीला जाऊ. चला. जगी प्रगटला तो जग जेठी, आला पुंडलिकाच्या भेटी. पाहून सेवा खरी थांबला हरी, तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. बाबा थोडीफार माहिती देतात. आणि तुम्ही गावामध्ये गेला की तुझ्या पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती पंढरपुरावरना देव या ठिकाणी आले. आपल्याला दिहू आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जातात. आणि इथनं एक 3 मैलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते. तो भंडारा डोंगर इथना 3 मैला या बाजूला. आणि हे म्हणजे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान. त्यांनी समाधी वगैरे काही घेतलेलं नाहीये. देहासहित वैकुंठाला गेले आणि वैकुंठावरना 3 वेळा परत आले.
तर संताजी जगणाऱ्यांसाठी कशी आले? संताजी जगणारे म्हणजे तुकाराम महाराजांचा उजवा हात असतो. त्यांनी तुकाराम महाराजांच्याकडनं वचन घेतलेलं असतं. वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले तर मी तुमची सेवा केली, आणि मागगावून जर मी वारलो तर माझ्या दियाला मुठमाती करायला तुम्हाला यावं लागेल. मागगावून ते वारले जातात. वारल्याच्या नंतर तिथले गावकरी म्हणजे 5 ते 6 मैल त्यांचं गाव आहे चिदुंबर म्हणून. तर तिथले गावकरी खड्डा वगैरे खणतात, प्रेत काढायचा प्रयत्न करतात. प्रेत काही काढले जात त्या पुवा परिवार. त्यावेळेला तुकाराम महाराज वैकुंठावरनं खाली येतात आणि एक बंजाळभर माती टाकतात. त्याच वेळेस ते प्रेत काढले. तसेच ते निळोपण या झाडाखाली बसून 42 दिवस उपोषण करतात. तर त्यांचे 42 दिवस उपोषण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना स्वतः पांडुरंग भेटतात. तर ते पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात, येथे तुझं लागी बोलाविले कोणी पृथ्वीला वाचून आलाशी का? निळा म्हणे आम्ही न ओळखीचे देवा तुकयाचा धावा करतो. मी तुकाराम महाराजांचा धावा केलेला आहे, तू धावा केलेला नाहीये, तुला मी ओळखत नाहीये, तू इथे आला कसताने असे निळोपराय पांडुरंगाला म्हणतात. नंतर पांडुरंगाला प्रश्न पडतो. तुकाराम महाराजांना वैकुंठावरनं खाली पडवतात. तशीच त्यांची मुलगी भागीरथी तुकाराम 20 झाल्याच्या नंतर 3ऱ्या दिवशी रंगपंचमी असते. वडील वैकुंठाला गेल्याच्या नंतर ती 3ऱ्या दिवशी सासरीवरनं येते. वडील बिगर विचारता वैकुंठाला जातात, म्हणून ती आपल्या देहाचा त्याग करून आत्महत्या करायचा प्रयत्न करते. तर त्यावेळेला आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्रायणीच्या डोहामध्ये उडी मारणे. तर ती इंद्रायणीच्या डोहामध्ये उडी मारते. उडी मारल्याच्या नंतर पांडुरंग स्वतः मत्स्य अवतार धारण करतात आणि तिला ते वरच्यावर तारतात. तारल्याच्या नंतर रंगपंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम महाराजांची भेट होते. बस मी तुकाराम महाराजांच्या घराण्यातला इथला पुजारी, माझी स्वतःची 10वी पिढी चालू आहे. इथे तुकाराम महाराजांना पांडुरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी महापूजा केल्या जाते. काय आपली इच्छा असली दक्षिणा दिली तर घेतली जाते, नसली तर जबरदस्ती नाहीये. तर त्यांचा शेवटचा अभंग जाते वेळेचा असा आहे, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळ सांगावी विनंती माझी. वाढवे झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. आमचा कळे वेठो अम्मासी पावला कुणीस वैक्त झाला गुप्त तुका. बोला तुकाराम महाराज की जय. मंडळी ही बघा नदी आळंदीला. तर मंडळी आता आपण देहूवरून आळंदीला जाण्यासाठी निघालेलो आहोत. बघा आमची मंडळी. देव इंद्रायणी दामले. रामकृष्ण हरी मंडळी, आता आपण आलेलो आहोत संत श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर आळंदी येथे. तर आपण आता खूप गर्दी असं सांगतात, बघू कसं दूरदर्शन घेऊ आणि तिथूनच पंढरपूरकडे रवाना होऊ. इंद्रायणी नदीच्या मध्ये पाय धुवून आम्ही आमचं दर्शन झालं असं आमचे समजून आम्ही आता परत शिर्डीकडे रवाना होणार आहोत. हां, तर आमची सर्व मंडळी दर्शनासाठी थांबा, नीट क्रॉसिंग करा. खाली रस्ता ओलांडत आहे. आणि न्यूज रिपोर्टर आमचे काका रमेश गोंदले आणि आमची वहिनी मोठी वहिनी. आणि हे बघा आळंदी श्री क्षेत्र आळंदी महाराजांची तुलसी वृंदावन मध्ये. आणि हे आमचे सुभाष बुवा. चला आता आपण जाऊ आता दर्शनाकडे. दर्शन घेऊ आणि पंढरपूरला.
तर रामकृष्ण हरी मंडळी, बघा आता आपण इंद्रायच्या काठावर आलेलो आहोत. तिथेच आपण हातपाय धुवू आणि पंढरपूरला जाण्यासाठी रवाना होऊ. हे बघा इंद्रायणी नदीचा प्रवाह किती जोराने वाहत आहे, बघू शकता तुम्ही. हा बघा वातावरण आनंदीचं. संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचे समाधी मंदिर आहे. नाही राहू दे. हे बघा सुवर्ण पिपल. हे सुवर्ण पिपल. हे बघा ज्ञानेश्वर महाराजांची तुम्हाला दर्शन देण्याचा प्रयत्न करतो. संत श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. तर मंडळी दर्शन झाला. आता आम्ही इथं आलेलो आहोत उसाचा रस पिण्यासाठी. उसाचा रस पिऊ आणि बसमध्ये बसू आणि पंढरपूरला जाण्यासाठी रवाना होऊ. मित्रांनो, पंढरपूरला जाण्यासाठी अजून 3 तास लागतील. त्यामुळे आता आम्ही पेट्रोल पंप थांबलेलो आहोत जेवण करण्यासाठी. आता आम्ही जेवण करू आणि परत बसमध्ये बसून पंढरपूरकडे रवाना होऊ. अजून 3 तास करायचं ना आपल्याला. तर मंडळी आता आम्ही पोचलेलो आहोत पंढरपूरमध्ये. किती वाजलेत? 2:30 वाजलेले आहेत. 2:37 झालेले आहेत आणि आता आम्ही पंढरपूरला पोचलेलो आहोत. ते सामान उतरू आणि रूमवर नेऊ. बघू शकता तुम्ही आमची बस. 500 मीटर फक्त असेल जमते. जवळ आहे का? चालेल. अंबाबाई पार्किंग जवळ आम्ही आलेलो आहोत. हे बघा सामान उतरण्याची सुरुवात पण झाली. आपल्याला सामान लगेच नंतर सामान नेऊ. 4 वाजले आणि तुम्ही मंदिर बघू शकता. विठ्ठल रखुमाईचं मंदिर. चंद्रभागा नदी तीरावर विठ्ठल विठ्ठल मंदिर विठ्ठलाचे सुंदर. विठ्ठल विठ्ठल देवा आहे उभा विटेवर. विठ्ठल विठ्ठल ठेवणी दोन्ही कर्कटेवर. विठ्ठल विठ्ठल. मंडळी आता आम्ही रूमवर पोचलो. आता झोपायची सोय करतो. झोपता आणि उद्या नदीवर जातो अंघोलीला. चला. रामकृष्ण हरी मंडळी, सुप्रभात. जी राग दिसते ना ती आपल्या हे बघा आषाढी एकादशी उद्या आहे आणि इथे गर्दी बघा, भक्तांची गर्दी बघा. इथं ज्या जात आहे तेवढी खूप अशी जमलेली आहे. तुम्ही गर्दी बघितलीच असेल. आता आपण जाणार आहोत चंद्रभागेत अंघोलीसाठी. मी आणि रमेश काका आहेत आमच्या जोडीला. काकाचे कपडे बघा, काल सामान वाहताना माखले ते आता ते पण धुवून टाकू तिथे. आता ही सर्व जी पब्लिक या ठिकाणी बघा तुम्ही वारकरी या ठिकाणी जाताना दिसत आहे. हे सर्व चंद्रभागेतून स्नान करून ते निघालेले आहेत आणि आम्ही आता चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी जात आहोत. आणि सर्वांच्या मुखामध्ये एकच नाम विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी अशा प्रकारचे घटना करीत सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी जात आहेत.
तर प्रत्येकाने आपला रुमाल घेतलेला आहे, टी शर्ट वगैरे त्यांनी घेतलेला आहे, जेणेकरून आंघोळ. आमचे काकाचे पुढे गेलेले आहेत, आपण त्यांना भेटूया. चला आपण. चला माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दर्शनाची रांग आहे. जवळजवळ या दर्शनासाठी 12-15 तास दर्शन घेण्यासाठी जात आहेत आणि तरीही लोक इतक्यात या रांगेत आपल्या विठू माऊलीचं दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी ते उभे आहेत. खरोखरच त्यांचं वाख्यान्याजोगं हे काम आहे. तर तुम्ही मंडळी बघितलं असाल. बघा संपूर्ण विश्वामध्ये आषाढी ही वारी आहे. या आषाढी वारीमध्ये जवळजवळ 15 ते 20 लाख भाविक या ठिकाणी या विठू माऊलीचं दर्शन घेण्यासाठी बघा आहे. चला तुम्हाला मी आता चंद्रभागा दाखवतो. समोर किती लोटांनी पालखी राहिले. एकदम दाटून येऊ नये या उद्देशाने हे वारकरी लोकांना थांबून ठेवतात. थोडीशी वारकरी पुढे गेली की पुन्हा मग आणखी वारकऱ्यांना ते पुढे जाऊ देतात. तर मंडळी बघा चंद्रभागा या ठिकाणी केलेली आहे. तो वाळवंटामध्ये किती लोक, हजारो लाखो लोक या ठिकाणी दर्शनासाठी स्नान करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले आहेत. बघा किती आहे. हे भाऊ तुम्ही कुठले आहेत? भाऊ तुम्ही कुठले? वर्धा जिल्हा. कुठून? वर्धा जिल्हा. वर्धा जिल्हा. तुम्ही कधी आले? किती वर्ष झाली तुम्ही ही वारी करता? 10-12 वर्ष झाले. अरे वा. तुम्ही बघू शकता उद्या आषाढी एकादशी आहे आणि आजच एवढी गर्दी आहे, तर उद्या किती गर्दी असेल बघा. चंद्रभागेचं या माऊली दोन माऊली आहेत. माऊली नमस्कार. रामकृष्ण हरी. कुठून आले तुम्ही? बीड वरून आलेलं आहे. गैनीनाथ गडवरून. किती वर्ष झाले तुम्ही वारी करता? मला वारी करता 11 वर्ष झाली. 12वी वारी माझी. अरे वा. 12वी वारी. अजून पुढे तुम्हाला करायची इच्छा आहे का वारी? आहे ना. किती वर्ष करणार? पाय देईन, हात पाय देईन, चढायला कवर चालायचं. बोलो रामकृष्ण हरी. रामकृष्ण. विठ्ठल 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 विठ्ठल. माऊली आताच आम्हाला माऊलींनी सांगितलं का तुमच्या काय गैनीनाथगड तुमच्या वारीमध्ये, त्यांच्या वारीमध्ये किती लोक आहेत? 1.25 लाख लोकांची वारी. पालखी आहे. बाळंजीची पालखी निघते. या पालखीच्या मानानंतर यांचा 2 नंबर लागतो. हा का? 1.25 लाख लोक. आता कुठे तुम्ही? चंद्रभागेत चालले का? रावटीसाठी. पत्रशेचे. अच्छा. आम्ही चाललोय आता अंघोलीसाठी चंद्रभागेत. काका आणि मी आता अंघोलीसाठी चाललो चंद्रभागेत. बघा किती लोक, किती गर्दी बघा. किती. प्रत्येकाच्या मुखामध्ये रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ज्ञानोबा हे काय तुम्हाला हे दिसलेलं चपलं हे कशासाठी माहिती आहे का? महिला आहेत चेंजिंग रूम साठी पण सरकारने सोय केलेली आहे. चला माऊली. चला माऊली. तर मंडळी तुम्ही बघू शकता पंढरपुरात जशी भक्तांची गर्दी आहे
जेवढा उत्साह आहे केवढा उत्साह आहे त्यांना. अथांगचा वारकऱ्यांचा समूह या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. प्रत्येकाच्या मुखामध्ये रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम. प्रत्येक जण एकमेकाला माऊली माऊली म्हणून. आणि चंद्रबागेचा पण उत्साह बघा किती भरभरून भरलेली आहे चंद्रबागा. पाऊस देखील भरपूर आहे. पांडुरंगाच्या आशीर्वादाने सर्व शेतकऱ्यांना देखील पांडुरंगाने खुश केलेले आहे, आनंदी ठेवलेले आहे. पाऊस पडल्यामुळे सर्व शेतकरी मंडळी आनंदित झालेले आहेत. छान वाटते. हा का? यंदा संपूर्ण व्यवस्था केलेली आहे. सगळे मनाभावापासून भाविकांना सगळ्यांना आशीर्वाद दिले. सगळ्यांना सोय करून सगळ्याची व्यवस्था केलेली आहे. पेयाच्या पाण्याची, आंघोळीची, बसण्याची, सगळ्याला सगळी माऊली तुमची आंघोळ झाली का चंद्रबागेत? आणि करतोय हा का? आम्ही पण आता आंघोळ करतो. आता काका चालले आंघोळीला चंद्रबागेत. काका जाऊन आल्यावर मी जातो. बघा आता चंद्रबागेत आंघोळीसाठी आलेलो आहे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आताच आपण आंघोळ केलेली आहे चंद्रबागेत. आणि तुझा पालखी माऊली माऊली माऊली. तर काही तुम्ही आजची गर्दी बघितलीच असेल. अजून एक दिवस बाकी आहे. आज रामकृष्ण हरी मंडळी तयारी तर झाली. आता आम्ही बाबाच्या जोडीला निघालो दर्शनाला. बाबा पहिले कुठे जायचं आपण? काला मारुती जवळ जावायचं आहे. हा का? मग नंतर गणपतीचं दर्शन घेऊ. कामरा मारुती. मला तर इथं काही माहीत नाही. बाबाच्या जोडीला मी आहे. बाबा जिथे नेते तिथे मी येईन. बघा इथं आज एवढी गर्दी आहे तर उद्या किती गर्दी असेल. आमच्या मागे आमचे ताईचा पण आलेले आहेत. ताई आणि भाऊ आहेत. चला आता दर्शन घेऊ. संत मुक्ताबाईंची पालखी.
आषाढी एकादशी आहे त्यानिमित्त मंदिराची सजावट बघा आणि भक्तांची गर्दी पण बघा. एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण करी माहेरची आठवण करी माहेरची आठवण हा माझे माहेर पंढरी माझे माहेर माझे माहेर माझे माहेर माझे माहेर माझे माहेर माझे माहेर माझे बाप आणि आई बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई सर्व सकाळी आपल्या याच्यामध्ये जाऊन चंद्रभागेची आणि चंद्रभागेमध्ये स्नान करून त्याच्यानंतर प्रदक्षिणा मारली आणि आता आम्ही थोडीशी विश्रांती करत आहोत. आमच्या पोटामध्ये कावले उडत आहेत, जोराचे लागलेले आहेत. आमच्या बसमधील महिला मंडळ आया बहिणी आमच्या जेवणाची सोय करत आहे. बघा ताई आणि लवकरच काकीची होऊन आमच्या समोर तो कधी ताट येतो यांची आम्ही आतुरतेने वाट पाहतात. हे बघा पक्षाप्रमाणे हे बघा गॅसवर चालूच आहे जेवण. ताई आपली भाजी काय आहे आज? चना डाळ कोबी. आणि इथे काय आहे? भात का? डाल का? ओके लवकर बनवा आम्हाला भूक लागली. मंडळी आता आम्ही चंद्रभागेतीरी आलेलो आहोत वालवंटात. रायाची पंढरी माझी विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई. तर मंडळी आता आपण चाललेलो आहोत इस्कॉन इथे ओढीत बसून. आम्ही 8 जण आहोत इस्कॉन मध्ये जाण्यासाठी निघालो ओढीत. कॅश पुरल ना आपली? पुरल ना? चला तर आता इस्कॉन मध्ये जाऊ. 30 रुपये तिकीट आहे, सांग ना. हो 30 रुपये तिकीट आहे. 30 रुपये दिवशी 10-20 रुपये असते. आजच्या दिवशी 30 रुपये. उद्या 40 असेल. उद्याच्या दिवशी 40 असेल वाटते. माझे
मंडळी आता आपण पोचलो इस्कॉन मध्ये. तिथे जाऊन थोडासा नाचू. बाई थोडासा बघ कसा हा का. आता आम्ही बी नाचू. कधी बेला रामकृष्ण हरी. तेच ते आहे, त्याच्याशिवाय जगात आहे काय. अजून एकदा कर. रामकृष्ण रामकृष्ण. तुम्ही 100 देते ना. हा 100. लुटाला आली हो. करीत से पाप भंगा करीत से पाप भंगा माझे. पुढे पण मंदिर आहे. मी फर्स्ट टाइम आलो इथे. मी आलेला आहेत, त्यामुळे मी यांच्याच मागे चाललोय. पलीकडे पाहू शकता तुम्ही किती गर्दी आहे चंद्रभागेतरी. ही गर्दी उद्या दुप्पट होईल. चला आता बसू जरा भजनात. हरे विठ्ठल जय महाराज की जय. आम्हाला काहीच काम नाही, आम्ही थांबू. बघा आपण पंढरपूरला आलोय. कुठे आलाय? पंढरपूर. पंढरपूरचं नाव सुद्धा मुखात येणं सुद्धा फार महत्वाचं आहे. कुठे आलाय आपण? पंढरपूर. हे काय आहे? पंढरपूर हे साक्षात वैकुंठ आहे. वैकुंठच हे भूवरी, हे भूमीवरचं वैकुंठ आहे. साक्षात भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी प्रकट झालेले आहेत विटेवरती. पण आपण पंढरपूरला आल्यानंतर आपण पंढरपूरचा जो महिमा आहे तो आपण ऐकला पाहिजे. नुसतं चंद्रभागेमध्ये स्नान केलं, दर्शन घेतलं, चिरमुरे फुटाणे घेतले, लहान पोरांना काय घेतले, यात्रा पूर्ण होईल. थोडं बसलं पाहिजे देवाच्या पुढे, 2 शब्द ऐकलं पाहिजे, तरच यात्रा पूर्ण होते. समजलं पाठीमागा 2 मिनिट असायचंय. तर
या ठिकाणी आपण आलेला आहात हे आहे नदीचा पूर्व घाट. तर या ठिकाणी आपण नदीचा सुंदरसा घाट आहे की नाही आंघोळीसाठी. या ठिकाणी पंढरपूरमध्ये आल्यानंतर आपण भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी काय केलं पाहिजे हे फार महत्वाचं आहे. अनेक लोक येतात पण पंढरपूरमध्ये काही माहित नसल्यामुळे सर्व लोकांना बोर्ड लावलाय बघितला तुम्ही, इथे कपडे धुवू नये, साबण लावू नये आंघोळ करताना, लिहिलंय की नाही? हो. कुणी कुणी साबण लावून आंघोळ केली? तर मंडळी 2-3 तास झाले इथून तिथे फिरतच आहोत. आताच आपण इस्कॉनमधून आलो, मागे ना देवी हे म्हणजे इस्कॉनमधून आलो. आता आम्ही रूमवर जाऊ आणि आराम करू. आता डायरेक्ट संध्याकाळीच भेटू आपण. मित्रांनो आता आमची हरिपाठाची वेळ झालेली आहे. आता थोड्याच वेळात हरिपाठाला सुरुवात होणार आहे. रतन महाराज हे हरिपाठाला सुरुवात करणार आहे. रामकृष्ण हरी. चला तर हरिपाठाची मजा दाखवतो तुम्हाला. आता हरिपाठाची मजा बघा कशी आहे ती. खरोखरच हरिपाठ आनंद झालेला आहे. हो. आणि आमचं मन एकदम खुलून आलेलं आहे. त्यामुळे आम्ही आता हरिपाठाला बसणार आहोत आणि हरिपाठाचा आनंद घेणार आहोत. हो. त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ते पहिलं करा. चला आता मी तुम्हाला मजा दाखवतो हरिपाठाची. जय जय राम कृष्ण हरे, 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 जय जय राम, जय जय Bye.
आता मी जेवण करू आणि झोपायला काय कोणी पाहुण्यामध्ये काय वस्तू दिली असेल आपल्या दिंडीला जेवण करू आणि झोपायला जाऊ. उद्या आषाढी एकादशी आहे, लवकर उठायचं आहे, त्यामुळे आम्ही लवकर झोपू. ही आमची त्यांचं